मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. से ज्यादा अनाज क्विंटल में अगर किसी ने खरीदा है तो नरेंद्र मोदी। तर बघा, जंतर मंतर इथल्या आंदोलनानंतर काय झालं, तर काय फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला इतक्या पुरताच हा विषय मर्यादित नाहीये. या आंदोलनामुळे खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे काय काय घडलेलं आहे माहिती आहे का? मोदीजींवरून मोदी ह्याच्यावरती विषय आलेला आहे. अमित शहा याच्यावरून तडीपार याच्यावरती हा विषय आलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाने कोणताही नॅरेटिव्ह सेट करण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा तो त्यांच्या अंगलट येताना दिसतोय. म्हणजे बघा ना, मधल्या काळामध्ये जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी घुसलेले आहेत हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, ते वर्कआउट नाही झालं. नंतर देशभक्तीचा मुद्दा हे सांगण्याचा प्रयत्न केला, ते वर्कआउट नाही झालं. वंदे मातरमचा त्यांचा सध्याचा मुद्दा हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, ते वर्कआउट नाही झालं. मग त्याच्यानंतर सोनिया गांधी यांनी कशा पद्धतीने अपमान केलेला आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ते सुद्धा वर्कआउट झालेलं नाही. म्हणजे भारतीय जनता पक्ष जे जे काही करण्याचा प्रयत्न करतोय त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगलट येताना दिसत आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्या मुळाशी उठलेल्या दिसत आहेत. आणि यास भरीस भर म्हणून आपण जर का बघितलं तर आता असं होताना दिसतंय की नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे आहेत यांची लोकप्रियता ही ऑल टाइम लो आहे. म्हणजे अमित शहा यांची लोकप्रियता वगैरे असं काही नव्हतं, भीतीच होती. पण भीती सुद्धा ऑल टाइम लो आलेली आहे आणि लोकप्रियता सुद्धा ऑल टाइम लो आलेली आहे. आणि सगळा किल्ला जो आहे हे कोण सांभाळताना दिसत आहेत? जे पी नड्डा सांभाळताना दिसत आहेत. संबित पात्रांचं परत एकदा त्यांनी काय म्हणतो आपण, पुनर्वसन केल्याचं आपल्याला दिसून येतंय. पण गोष्टी त्यांच्या हातातून सुटत चाललेल्या आहेत. काहीही नॅरेटिव्ह त्यांनी पेरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते वर्कआउट होत नाहीये. आणि तिरंगा रॅली जी अगदी चांगल्या पद्धतीने फेल झालेली आहे ते सुद्धा त्याचंच उदाहरण आहे. तुमचं काय म्हणणं आहे हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पेटी पैक करना पड़ेगा, झोला उठा के चलना पड़ेगा.